नमस्कार श्रोते हो. दिनांक 30 डिसेंबर 2024 वर्षाच्या अगदी शेवटी सोमवती अमावस्येचा अतिशय दुर्मिळ असा योग येत आहे. त्या दिवशी तुम्हाला काय काय करायचे आहे, कशी पूजा करायची आहे, कसे व्रत करायचे आहे व त्या व्रतापासून तुम्हाला फलप्राप्ती काय होते, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. सोमवती अमावस्या पूर्ण दिवसभर त्या दिवशी आहे. तुम्ही प्रथम सकाळी उठून तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान करायचे आहे. स्नानानंतर तुम्हाला एक सुंदर असे काम करायचे आहे, ते म्हणजे सूर्यपूजा करायची आहे. उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायची आहे. उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना दूध आणि पाणी मिसळून तुम्हाला तुमचा तो कलश सूर्याला अर्घ्य देताना व्हायचा आहे. फक्त ते पाणी खाली पायदळी येणार नाही याची दक्षता घ्या. ओम ह्रीम सूर्याय नमः हा मंत्र म्हणत तुम्ही सूर्याला अर्घ्य द्या. कमीत कमी 108 वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे. सूर्याला लाल फूल व्हायचे आहे आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला शिवपूजा प्रथम करायची आहे. शिवपार्वतीची पूजा करत असताना शक्य झाल्यास 108 बेलाची पानं किंवा जमतील तेवढी बेलाची पानं भस्म वाहून शिव आणि पार्वतीची पूजा करायला सुरुवात करा. शंकराला अभिषेक फार प्रिय, त्यासाठी जर अभिषेक पत्रानं 108 शंकराची नावं म्हणत ओम नमः शिवाय किंवा 108 शिवनाम म्हणत तुम्हाला हा अभिषेक पूर्ण करायचा आहे. पार्वतीला सौभाग्य अलंकार व्हायचे आहेत. मग ती हिरव्या बांगड्या असू देत किंवा ओटी असू देत, ते तुम्हाला पार्वतीला अर्पण करायची आहेत. शंकराची पूजा झाल्यानंतर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा आहे. त्या दिवशी मीठ खायचं नाही, कारण शंकराच्या उपवासाला मीठ वर्ज्य असतं. मीठ न खाता शक्यतो फलाहारानं त्या दिवशी तुम्ही उपवास करा. त्या दिवशी तुम्हाला बिनमिठाचा 1 वाटीचा भात शिजवायचा आहे आणि तो भात शिजवल्यानंतर एका प्लेटमध्ये घेऊन त्याच्यावर दही आणि तूप ठेवून तुम्हाला ते ताट आपल्या घराच्या अंगणात किंवा टेरेसवर ठेवायचा आहे. तो भात तुमच्या घराशेजारील पाखरांनी किंवा प्राण्यांनी खाल्ला तर तुमचे पितर त्या दिवशी तृप्त होतात, कारण तो दिवस पितरांच्या तृप्तीसाठी सुद्धा आहे. त्यासाठी हा उपाय तुम्हाला त्या दिवशी करायचा आहे. आणखीन एक महत्त्वाचे काम करायचे आहे, म्हणजे त्या दिवशी तुम्हाला अश्वस्थ पिंपळाची पूजा करायची आहे. तर ती पूजा कशी करायची, तर अश्वस्थ पिंपळाला तुम्ही त्या दिवशी दूध आणि पाणी मिश्रित आणि काळे तीळ मिश्रित पाणी व्हायचं आहे, फुल व्हायचं आहे आणि अश्वस्थ पिंपळाला 108 वस्तू त्या तुमच्या ऐपतीप्रमाणे व्हायच्या आहेत. मग त्या 108 बदाम असू देत, 108 खरका असू देत किंवा 108 खडीसाखरेचे खडे असू देत किंवा 108 फळं, 108 काहीच नाही जमलं तर 108 शेंगदाणे तरी तुम्ही पिंपळाला वाहू शकता. पिंपळापाशी तुपाचा दिवा लावायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असे म्हणत पिंपळाला 108 प्रदक्षिणा आठवणीनं घालायच्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे, कारण पिंपळावर विष्णू वास करत असतात, राहत असतात. त्यामुळे तुम्हाला विष्णूचा तो मंत्र तिथं जप करायचा आहे. नंतर त्या 108 वस्तू तुम्हाला योग्य अशा ब्राह्मणाला दक्षिणेसहित द्यायच्या आहेत. नंतर त्या दिवशी घरी आल्यानंतर तुम्हाला सोमवती अमावस्येची चातुर्मासाच्या पुस्तकातील कहाणी वाचायची आहेत. अशा रीतीनं तुम्हाला हा सोमवती अमावस्येला अशा पद्धतीनं तुम्हाला व्रत करायचं आहे. आता ह्या व्रताचे फायदे काय होतात, तर ह्या व्रतामुळं तुमच्या हातून विष्णुपूजा होते, शिवपूजा होते, सूर्यपूजा होते आणि पितरांसाठीही भात दान केला जातो. त्यामुळे पितरांचीही तृप्ती होते. त्यामुळे तुमच्या घरातील अडलेली कामं मार्गी लागतात. घरामध्ये येणारी लक्ष्मी स्थिर राहते आणि घरामध्ये तुम्हाला सौख्य प्राप्ती होते. सौभाग्यवतींनी स्त्रियांनी हे व्रत केल्यानंतर त्यांच्या सौभाग्यामध्ये वाढ होते. आपल्या पतीचं आरोग्य चांगलं राहतं. त्यासाठी हे व्रत तुम्ही अवश्य करा. आणि तुम्हाला हे व्रत कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा. दिनांक
30 डिसेंबर 2024 आठवणीनं सोमवती अमावस्येचे हे व्रत तुम्ही करू शकता, ज्या व्रतामुळे तुमच्या मुलाबाळांना आणि पतीलाही तुमच्या या व्रताचा फायदा होईल, घरामध्ये ऐश्वर्य आणि सुबत्ता नांदेल. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्रताची माहिती सांगण्यासाठी, उपाय व तोडगे सांगण्यासाठी पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.